कुठल्या मीटिंग्स आहेत कसं करणार? या सगळ्या फाईल मध्ये कुठे सह्या करायच्या आहेत ते कसं करणार? मणी होतं तेव्हा सगळं मॅनेज करायचा, तुम्हाला सांगायचा कुठे सह्या करायच्या आहेत त्या. सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय. ही सगळी कामं कोण करणार? आमचे दिवटे चिरंजीव सुजित्रा कुठे उलटलेत, कधी परत येणार आहे काहीच माहिती नाही. कामाच्या बाबतीत अजिबात सिरियस नाही होतो. काय करायचं आता? काय पक्षश्रेष्ठींचा फोन ह्या वेळेला? आता काय काम असेल? सुप्रभात सर, कशी काय आठवण काढली? सरपोतदार साहेब, हे खूप महत्वाचं काम आहे. आपल्या पार्टीच्या दृष्टीने क्रिटिकल आहे. तुम्ही सगळी बाकीची कामं सोडून पक्ष कार्यालयात या. बरोबर 1 तासाने मीटिंग लावली आपली. हो साहेब, मी येतोच. आणि हो, येताना मनीला पण सोबत घेऊन या, त्याची गरज पण पडेल आपल्याला. अहो पण आता या मणीला कुठून घेऊन जाणार मी? पक्षश्रेष्ठी म्हणालेत घेऊन ये त्याला, पण आता मणीच माझ्या बरोबर नाहीये तर काय करणार मी? मणी माझ्या बरोबर जेव्हा असायचा ना तेव्हा लागेल ती माहिती मला शेजारी उभं राहून द्यायचा तो. आता तोच नाही म्हटल्यानंतर सगळे प्रॉब्लेम झालेत. पक्षश्रेष्ठींनी समजा मला कुठला प्रश्न विचारला, काही संदर्भ विचारला, तर मी काय सांगू त्यांना की मणी सगळं बघत होता, आता मणी माझ्या बरोबर नाहीये, तर मी तुम्हाला काय उत्तर देऊ? सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय. अरे कुठली माहिती कुठे काहीच कळत नाहीये. काय करू आता? मणीलाच फोन लावतो मी, त्याला सांगतो पक्षश्रेष्ठीने तुला बोलवलंय, पण तू येईल का? महत्वाचं काम आहे असं सांगितलं तर नक्कीच ऐकेल माझा तो. हो. डॅड, डॅड एनी प्रॉब्लेम? काय झालं? टेन्स दिसताय. आणि कुणाला कॉल करत होता तुम्ही? काय नाही, ते मणीला फोन लावत होतो. पक्षश्रेष्ठींचा फोन होता. 1 तासात त्यांनी मीटिंग बोलावली आणि म्हणाले मणीलाही घेऊन या म्हणून. आता काय माझी सगळी कामं मणी बघतो, त्याच्याशिवाय ना माझी खरंच खूप पंचायत होणार आहे. डॅड, तुमची पोझिशन मी समजू शकते, पण डॅड तुम्ही शांत राहा आणि विचार करा. पॅनिक होऊन कुठलाही डिसिजन घेऊ नका. डॅड, हे बघा, कितीही नाही म्हणलं तरी आता मणी आपला राहिलेला नाही. तो स्वानंदी बरोबर निघून गेला. आता स्वानंदी त्याच्या बरोबर आहे म्हणल्यानंतर वॉर्डन मॅम सुद्धा असणारच. आता जर वॉर्डन मॅमना कळलं की मणी शिवाय तुमचं काम अडतंय, तर वॉर्डन मॅम काय तुम्हाला त्रास देणार, आणि आपण सगळे त्यांना ओळखतोच. तू मला सांगतेस ते अगदीच पटतंय मला संचिता, नाही असं नाही, पण मणीशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का सांग ना. काय ना, हे आमचे दिवटे चिरंजीव, तुझा नवरा सुजित कुठे गेलाय, परत कधी येणार आहे, मला काहीच माहिती नाहीये. मग मला मदत कोण करणार? डॅड, असं का बोलताय? मी आहे ना. डॅड, ही आपल्या फॅक्टरीच्या अकाउंटची फाईल मी जस्ट चेक केली. यात मला 2-3 डिस्क्रिपन्सीज मिळाल्या.
त्यामुळे मी लगेच आपल्या मॅनेजरला मेल केला आणि हेच मी सांगायला तुम्हाला इथे आले. डॅड, मी आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमची सगळी कामं मी हळूहळू शिकेन डॅड. आणि यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. जे काम मणी करू शकतो ते काम मी अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकते डॅड. आय नो तुम्ही डिस्टर्ब आहात, मम्मा चिडल्यात तुमच्यावर, पण हळूहळू सगळं छान होईल, आधीसारखं होईल. मम्मा सुद्धा हळूहळू शांत होतील डॅड. आणि तुम्हाला माहितीये ना, सुजित आणि माझ्या लग्नाआधी मी आपल्या फॅक्टरीमध्ये एका मोठ्या पोस्टवर एफिशियंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. सो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मणीचं सगळं काम मी टेक ओव्हर करते की नाही तुम्ही बघाच. आता सरपोतदारांची ही सूनच त्यांना मदत करणार. हे झालंय. हे पण झालं. मणी सर, काय करताय तुम्ही? काम शोधतोय. काम शोधणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. पण का? का म्हणजे काय सोनाली? अहो, आपण सगळं मागे सोडून नाही का आलो? मग आता अशा परिस्थितीत आपण घरी बसून राहायचंय का? काहीतरी काम शोधायला हवं ना. एकतर आपल्याकडे पैसे नाही, त्यामुळे काम करायला हवं. आणि काम करायचं असेल तर काम शोधायला हवं. मणी सर, अहो पण पक्षाचं काम तुम्ही सुरू ठेवूच शकता ना. नाही सोनाली, माझा त्यांच्याशी संपर्क येईल असं किंवा त्यांच्याकडून मिळालेलं कुठलंच काम नकोय. मला माझ्या हिमतीवर काम हवंय आणि मी ते मिळवेल. मणी सर, नोकरी मिळायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. इतक्या वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. फॅक्टरी पण सांभाळत होतात तुम्ही, पक्षाचं पण काम करत होता. लगेच नोकरी मिळेल बघा तुम्हाला. नाही स्वानंदी, मी तुम्हाला तेच सांगतोय. मला त्यांच्याकडून मिळालेलं कुठलंच काम नकोय. मला माझ्या कुवतीवर काम हवंय. मी माझ्या बायोडाटामध्ये सुद्धा त्यांचा रेफरन्स देणार नाही. हॅलो, नमस्कार, मणी बोलतोय. पेपरमध्ये जाहिरात बघितली नोकरीसाठीची, तर त्यासाठी कॉल केला होता. अच्छा, बरं बरं. नाहीच आहे का वॅकन्सी अजिबात? बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. वॅकन्सी भरली म्हणताय. हा फोन नंबर ना मे बी चुकीचा आहे. गेल्या अर्ध्या तासापासून फोन लावतो, लागतच नाहीये. हॅलो, तुमच्या कंपनीमध्ये वॅकन्सी होती म्हणून फोन केला होता. अच्छा, जागा भरली का? बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. यार, जॉब मिळणं फारच कठीण झालंय. एक जागा असते आणि 100 लोक अप्लाय करतात. भयंकर कॉम्पिटिशन आहे. मणी सर, अहो तेच सांगतेय, नका इतकं टेन्शन घेऊ. मी आहे ना तुमच्या सोबत. आपण मिळून मॅनेज करूयात. आणि असं समजू नका की आपल्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही घर खर्चाला जे पैसे दिले होते ना, ते जपून ठेवलेत मी. त्याने होईल मॅनेज. नाही सोनम, ते तुमचे पैसे आहेत. ते पैसे जर संपले तर पुढे घर कसं चालणार आहे? अहो पण घर खर्च जर नियमित होत असेल तर त्यासाठी इन्कम सोर्स सुद्धा नियमित असायला हवा. त्यासाठी मला काम करावं लागेल ना. मग तेच सांगतेय मी तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. इन्कमचं करते ना मी मॅनेज. तुम्ही कसं मॅनेज करणार बरं? मणी सर, राजाराम दादांची जी बायको आहे ना, मी त्यांच्याशी बोलली आहे. या वस्तीच्या बऱ्याच बाया बाजूच्या टॉवर मध्ये घरकामाला जातात. मी पण घरकामाला जाईल. 4 पैसे मिळतील, आपल्याला उपयोगी पडते. नाही, तुम्ही अजिबात करायचं नाहीये. आणि या अशा अवस्थेत तर नाहीच ना. हो पण मी आहे ना, मी करेल ना काम. तुम्ही या भानगडीत पडू नका बरं. मणी सर, अहो खूप काळजी करताय तुम्ही माझी. मग करू नको का? नवरा आहे मी तुमचा. गेल्या काही दिवसात मी इतकं वाईट वागलो तुमच्याशी, तरी तुम्ही माझी काळजी घेतली ना. मग काय, बायको आहे मी तुमची, काळजी तर घ्यायलाच हवी ना. आता काय फक्त नवऱ्यानेच बायकोची काळजी घ्यायची का?
अरे मला अजूनही चहा नाश्ता मिळालेला नाहीये. किती वाजलेत कोणाच्या काही लक्षात येते? ते काय हा पसारा, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. शालिनी, तुम्हाला माहितीये ना मला पसाऱ्याचा तिटकारा आहे म्हणून. शालिनी, मी काही विचारतोय. अच्छा, म्हणजे माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली आहे का की त्याची शिक्षा म्हणून माझ्याच घरामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? सकाळपासून चहा नाश्ता मला काहीही मिळालेलं नाहीये. मला आता एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, ते मला उपाशीपोटी जावं लागेल असं दिसतंय. स्वानंदी, ए स्वानंद. शालिनी, मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय का? मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. माझ्या पोटात समजा काही नसेल, हे असं दुःखी वातावरण असेल तर माझं लक्ष लागेल का मीटिंग मध्ये? सांगा ना मला. शालिनी, मी काही विचारतोय. त्या बाईशी संबंध ठेवताना मला विचारलेलं? माता गळ्याच्या शिरात आणून कशाला बोलता एवढं? तुम्हाला काय हवं ते करा, मला हवं ते मी करेन. अरे अब संचिता, मगाशी डॅडना खिशात टाकलंयस, आता मम्मांना खिशात टाकलं की हे घर तुझ्या मुठीत येणार. मम्मा, काय झालं मणी सर? काय इतकं अस्वस्थ दिसतंय? स्वानंदी, एका कंपनीमध्ये कॉल केला होता मी. म्हणाले HR डिपार्टमेंटशी बोलून कळवतो. आता 12 मिनिटं झाले, अजून फोन नाही आलाय त्यांचा. मणी सर, अहो करतील कॉल, कामात असतील ते. काय कामात असेल? मणी सर, आपलं काम मनासारखं व्हावं यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया कसली? गावाकडची आयडिया आहे. म्हणजे गावाकडे असताना मी ही आयडिया यूज करायचे. शाळेचा रिझल्ट असो किंवा इंडियाची मॅच असो, ती जिंकायची असेल किंवा एखादं अडलेलं काम असो, ते पूर्ण करायचं असेल तर मी असं बोट क्रॉस करायचे. हा, आता मुंबईत त्याला फिंगर क्रॉस म्हणतात. असं केल्याने रिझल्ट चांगला लागायचा, इंडिया मॅच पण जिंकायची आणि अडलेलं काम पण पूर्ण व्हायचं. म्हणजे सर, तुम्ही असं फिंगर क्रॉस करा आणि तुम्हाला काय हवंय ना ते मागा, तुम्हाला लगेच मिळणार बघा. स्वानंदी, काही का? म्हणी सर, ऐका ना, ऐका. अहो हसू नका, विश्वासात शक्ती असते. आता दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा केली तर देव दर्शन देतो की नाही? ही ट्रिक पण तशीच आहे. फिंगर क्रॉस केलं आणि आपल्याला हवं ते मागितलं ते मिळतं. एकदा असं फिंगर क्रॉस करा आणि म्हणा. म्हणी सर, प्लीज ऐका माझं. हे बघा, ठेवा तो फोन. हे असं करा, असं पकडा. आता डोळे बंद करा. हॅलो, हो हो, मणी बोलतोय. काय? ठीक आहे ठीक आहे, मी येतो. 4 वाजता येतो. हो, आणि पेपरमध्ये जो ऍड्रेस दिला तिथेच येऊ ना? हो हो, येतो. थँक्यू. काय झालं? इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. हे बघा, मी म्हणाले ना, गावाकडची आयडिया अशीच काम करते बघा. मी तुम्हाला फिंगर क्रॉस करायला लावलं म्हणून तुम्हाला नोकरीचा कॉल आला. हो हो हो, सावकाश सावकाश, बाळाला त्रास होईल. सावकाश. नाही होणार बाळाला त्रास. अहो, त्याच्या बाबाला नोकरी मिळणार आहे ना, म्हणून बाळ पण खुश आहे आज. अहो 1 मिनिट, आता कुठे इंटरव्ह्यूला चाललोय मी? सिलेक्ट झाल्यानंतर नोकरी. म्हणी सर, अहो नोकरी तुम्हालाच मिळणार. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती? फिंगर्स क्रॉस. ओके, मी आवडतो. देवी आई, म्हणी सरांनाही नोकरी मिळू दे. मणी आणि स्वानंदी स्वतःचं घर सोडून गेले, कुठेतरी कोणाच्या घरी राहत आहेत आणि ते पण फक्त कपडे घेऊन गेले. पैसे सुद्धा नसणार त्यांच्याकडे. कसं होणार यांचं? मला तर सुचत नाही काय करू. पैशाची मदत करायची म्हटलं तर मणीला नाही आवडणार. माझंच चुकलं. मी स्वानंदीकडनं सगळी माहिती नीट घ्यायला हवी होती. मॅम, मी ऑफिसला जायला निघते.
आणि आज मला यायला थोडा उशीर होणार आहे. माझी एक महत्वाची कॉन्फरन्स मीटिंग आहे. ठीक आहे, बाय बाय. एक मिनिट जेसी, काय झालं? आता निघालीस तू? मी काय म्हणत होते की तू स्वानंदीशी बोललीस का? नाही, सध्या तरी काहीच बोलणं नाही झालं. नाही म्हणजे मी काल तिला फोन केला होता ना, तेव्हा ती तुझी चौकशी करत होती, तर मला असं वाटलं तू एकदा तिच्याशी बोलून घ्यायला. मॅम, मला पण स्वानंदीची खूप आठवण येते, पण मला इतकं वर्कलोड आहे ना, मला जेवायला सुद्धा वेळ नाहीये. मी नंतर बोलते ना तिच्याशी. नंतर कशाला? अगं म्हणजे त्याचं म्हणणं असं की एकदा ऑफिस मध्ये गेलो ना की कामात आपण बिझी होऊन जातो आणि मग लक्षात नाही राहत. आता फोन लाव ना तिला. नाही, मी नंतर बोलते, मला आता उशीर होतोय. मॅम, ऑर्डर देते मी तुला, रिक्वेस्ट नाही करत आहे. फोन लाव. मणी सर, छान दिसताय तुम्ही. आणि हो, तुमची फाईल मी या बॅग मध्ये ठेवली आहे. तुमचा बायोडेटा पण त्यातच आहे. बेस्ट. हे घ्या. आणि इंटरव्ह्यूचं अजिबात टेन्शन घेऊ नका, नोकरी तुम्हालाच मिळेल. येतो. आणि हो, शांत डोक्याने इंटरव्ह्यू द्या. हो. मणी सर, एक मिनिट, मी दही साखर घेऊन आले. सॉरी, दही साखर नाहीये आपल्या घरात. स्वानंदी, मला सांगा, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला आपण दही साखर का देतो? का? कारण की त्याला यश मिळावं म्हणून. बरोबर ना? पण आता आपल्या घरात दही साखर नाही म्हणून काय झालं? पण तुम्ही सांगितलेली फिंगर क्रॉस वाली गोड आयडिया आहे ना माझ्याकडे. हे बघा, याने नक्की यश मिळणार. यश तर तुम्हाला नक्कीच मिळणार. हो, चला. सत्य, फोन पण वाजला बघा. काय झालं? कुणाचं आहे? जेसीचा कॉल आहे, पण मी नाही घेणार. आणि मणी सर, तुम्ही काळजी करू नका, मी तिला काहीच सांगितलेलं नाहीये. मी नाही उचलणार तिचा फोन. मी तुम्हाला त्या बाईचा फोन उचलू नका असं बोललो. जेसीचा फोन घेऊ नका असं बोललोय का मी तुम्हाला? बघा, आपल्या बाबतीत जे घडलं त्यात त्या बिचारीचा काही दोष नाही. बोला तिच्याशी, मला तुमची मैत्री तोडायची नाही. या. हा जेसी, बोल. हॅलो स्वानंदी. अगं एक मिनिट. हॅलो स्वानंदी, कशी आहेस तू? म्हणे कसा आहे? हो, तो माझ्यावर कितीही चिडला तरी मी चिडू शकत नाही ना त्याच्यावर. काळजी करू नको, तुमची आई समर्थ आहे तुमची काळजी घ्यायला. ते काही नाही, मला तुला भेटायचंय, तुझ्याशी बोलायचंय. हॅलो हॅलो जेसी, आवाज येत नाहीये तुझा. हॅलो हॅलो हॅलो, तुला ऐकू येते का मी काय बोलते ते? मला वाटतंय रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो, हा काय म्हणालीस? मणी सर, मणी सर इथेच आहे, इंटरव्ह्यूला निघाले. हो हो. मॅडम, अहो मणी सर होते माझ्या समोर, त्यांच्या समोर कशी बोलणार होते मी तुमच्याशी? आत्ताच इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूला गेलाय? तू त्याच्या हातावर दही साखर ठेवलीस का? मॅडम, अहो घरात काहीच सामान आणलेलं नाहीये अजून. खरं तर मणीच्या आयुष्यातला किती महत्वाचा दिवस आहे आज. म्हणजे तू स्वतःच्या हिमतीवर नोकरीसाठी इंटरव्ह्यूला चालला आणि जाताना त्याला आशीर्वादही देता नाही आला. खरं तर तुमच्या दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आणि ते काही नाही. मी येते तिथे. मला मणीला भेटायचंय, मग त्याला रागवायचं तेवढं रागवू दे, बस मला तुझ्याशी बोलायचंय. मॅडम, अहो पण तुम्ही मणी सरांना कशा भेटणार? अरे कशा म्हणजे हा नाही, ठीक आहे, मी तुला रात्री फोन करते. हो, आपण रात्री बोलू. बरं. ठीक आहे. ओके.
सॉरी, मी विसरूनच गेले. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. ठीक आहे. हो, काय झालं मॅम? काही प्रॉब्लेम झालाय का? असलं प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मॅम, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मला खरं खरं सांगा, काय झालं? अगं तू वेडी आहेस का? मी कशाला तुझ्यापासून काय लपवू? आणि लपवण्यासारखं काय आहे? काहीच नाही. म्हणजे तिच्या पोटात दुखतंय ना. आता प्रेग्नन्सी मध्ये या सगळ्या गोष्टी होणार ना. ऐकायलाच तयार नाहीये. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तू निघ. आणि रात्री तुला उशीर होणार आहे ना, हा, सांभाळून ये. ठीक आहे, जा, काळजी करू नको. ओके मॅम, पण प्लीज तुम्ही काळजी घ्या. हा, बाय. बाय. मॉडर्न मॅडम जर मणी सरांना भेटले तर मणी सर परत चिडतील.